नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत आमच्या आजोबांचा बर्थडे सेलिब्रेट करायला। तर माझ्या आजोबांना 75 इयर्स कंप्लीट झालेले आहेत। तर हे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही आलो आहोत कर्जत मध्ये। हे आहे जीवन विद्याचं ज्ञानपीठ। हा आहे ज्ञानपीठाचा एंट्री गेट। आम्ही सर्व कझिन्स आजोबांच्या बर्थडे साठी एकत्र आलो आहोत। इथे आपल्याला एंट्री कडून आयडी कार्ड दिले जातात। वाव, इथे बघा किती शांत वाटतंय। या काकांनी दिलेले आयडी कार्ड आम्हाला घालायचे आहेत। हे घालूनच आपल्याला इथे आतमध्ये फिरायला लागतं। तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे आहेत। इथे फिरताना मस्त शांत वाटते। इथे विश्व प्रार्थना सतत चालू असते, तुम्हाला ऐकायला येत असेल। या कॅन्टीनला बघा, तृप्ती असे नाव दिले आहे। तसेच इथे वेगवेगळ्या खोल्यांना वेगळी वेगळी नावे दिली आहेत। व्हिडिओ मध्ये ती पुढे तुम्हाला बघायला मिळतील। इथे बघा सरसरनं लिहिलेले आहे, त्याच्या बाजूला विश्व प्रार्थना आहे। इथे सगळीकडे तुम्हाला सद्गुरूंचे दिव्य विचार लिहिलेले आणि अनुभवायला मिळतील। इथे थोड्या वेळ रेस्ट करून आम्ही नाश्ता करायला जाणार आहोत। नाश्ता करून झाल्यावर आम्ही गाडी सजवायला जाणार आहोत। A few moments later. ही बघा, आम्ही गाडी सजवली आहे। यामध्ये आम्ही आजोबांना बसून त्यांना सरप्राईज देणार आहोत। मगाशी सांगितल्याप्रमाणे हे बघा, इथे वेगवेगळी नावे दिली आहेत। आम्ही इथे थोड्या वेळ टाइमपास करून आजूबाजूला फिरायला गेलो।
इथे सर्व बच्चे कंपनी आम्ही खेळत होतो. हा बघा शियांत काकांबरोबर मजा करतोय. हे बघा आमचे बाबा मस्त रेडी होऊन आलेत. सर्वांना भूक लागल्यामुळे आता आम्ही मस्त जेवणावर ताव मारणार आहोत. जेवल्यानंतर आम्ही लगेचच आजोबांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. इथे आम्हाला या आजोबांनी थोडक्यात माहिती दिली. नुसतं इथे येऊन नाही चालत, इथं काय चालतं नेमकं हे समजून घेतलं पाहिजे. ते येण्याचं सार्थक होतं आणि त्याचा त्यांना छान फोटो काढले इकडे छान काही उपयोग नाही. इथे फक्त ज्ञानच दिलं, ज्ञानाशिवाय काय दिलं जात नाही. आणि हे जीवनविद्येचं तत्वज्ञान सगळ्या सद्गुरूंनी परमार्थाचं नॉलेज दिलं, पण सद्गुरूंनी वामन एकमेव आहे त्यांनी प्रपंचाचं पण नॉलेज दिलं आणि प्रपंच करता करता आपण परमार्थ करू शकतो हे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आचरणावरून सिद्ध करून दिलं. आणि ते सिद्धच होतं, कारण जीवनविद्या ही प्रॅक्टिकल नॉलेज आहे. आता माझ्यासमोर काय समस्या, तुला कसं सामोरं जायचं याचं उत्तर जीवनविद्या देतं. त्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असू दे, प्रपंचाचं असू दे, परमार्थाचं असू दे, किंवा आणखीन काही क्रिटिकल तुमचे कौटुंबिक प्रॉब्लेम असेल, त्या सगळ्याचं उत्तर जीवनविद्या मिशनमध्ये तुम्हाला मिळणार. पण केव्हा, जेव्हा तुम्ही ती आचरणात आणणार तेव्हा, अनुभव त्याचा घेणार तेव्हा. कारण हे अनुभवायचं आहे, हे अनुभवाला प्रॅक्टिकल नुसतं पुढून वाचवून सोडलं असं नाही, असं आगळवेगळं नॉलेज वाटतं. त्याने त्याच्या प्रवेशाला हात प्रवेश नाव दिलं जायचं पुढे माहीत असेल. सुखी जीवनाचा प्रवेश त्याचं उद्घाटन झालं. प्रत्येक किलोमीटरवर बोर्ड आपला लागल्याचा, सुखाच्या वाटेवर 5 किलोमीटर, सुखाच्या वाटेवर 3 किलोमीटर, सुखाच्या वाटेवर 1 किलोमीटर, सुखाच्या वाटेवर 0 किलोमीटर. आणि हे सुखी जीवनाचा प्रवेश झाला. आपल्या या प्रवेशाला इच्छा होणार नाही, कारण एकमेव जीवनविद्या आहे की तो दुसरा सुखी झाला पाहिजे, दुसरा आनंदी झाला पाहिजे, अशी प्रत्येक जीवनविद्येच्या माणसाची हे असेल मती असते त्याला. कारण त्याला माहिती आहे तो सुखी झाला तर आपण सुखी होणार आहे. आपण जे दुसऱ्याला देतो ना ते आपल्याकडे बोल नाही करू शकतो. परत त्या माणसं दाखवलं काही माणूस दुसऱ्या माणसाच्या आता कमरेत हात घेतलेला आहे, चला हो तुम्ही, पण ते सांग नाही आहे तो आमच्या साईड
चतुर्थी वामनराव पै आणि इतर सत्पुरुष यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. मी जाणीवपूर्वक बोलतो, कारण सत्पुरुषची जीवन विज्ञान कोणत्या तर्कशुद्ध, अंधश्रद्धा वेळेस आणि कर्मकांड वेळ जीवन विज्ञान कर्मकांड नाही करायचं, मतलब कर्म कसं चांगलं करायचं हे जीवन विद्येमध्ये शिकवले जाते. त्यानंतर सुरुवात कोणी अडचणच होते ना, पण शाळेमध्ये आता रनिंगला काय म्हणतात, स्त्री आणि पुरुष दोन्ही समान आहे, कोणी उच्च नाही किंवा कोणी नीच नाही, दोन्ही प्रपंचाला दोघांची नितांत गरज आहे. स्त्री हा जसा घराचा कणा तसा पुरुष हा घराचा की बाबांचं कार्य, बाबांचं काही करतो तो, बाबा कसे होते, काय त्यांचं सगळं आहे थोडंसं वाचतो पटापट. तुम्हाला काय, शिरगाव मधले जन्मस्थळ, कणकवली, राहणार भाटूक मध्ये. नंतर 11वी जुनी मॅट्रिक त्यांनी केलेली आहे कळसोली हायस्कूल मधून. पोस्ट कार्यामध्ये 1971 साली मध्ये लागले आणि 1975 मध्ये परिषदेत ते क्लार्क आणि तार ऑफिसर झाले. पब्लिक रिलेशन इन्स्पेक्टर आणि सब पोस्ट मास्टर पर्यंत त्यांचं प्रमोशन झालं. पुढे पुढे त्यांची घोडदौड चालूच होती. पोस्टात खूप काम त्यांनी प्रामाणिकपणे केलं. साहजिकच ते मुलीकडे बघून कळतं मला. त्यामुळे महिन्याचा जो काय पगार यायचा ते आईकडे आणून द्यायचे आणि बाबांच्या रिटायरमेंट पर्यंत ते पोस्टाचे पगार फारसे काही जास्त नव्हते. पण आई तेवढ्या पगारामध्ये 5 मुलांचं शिक्षण, पालन पोषण केलं आणि आजी आजोबांना पैसे वगैरे पाठवणं सगळं काही ते करत होते. नंतर आईने पण म्हणजे म्हणतात ना मेहनत घेतली आहे. एक मुलीने सांगितलंय मला याच्यात की खूप कष्ट घेतात, मणांच्या माळा, हे त्याची टॉवेलची लेबल्स लावून शिलाई मारणे वगैरे असं काही नाही का आईचं काम सुद्धा चालू होतं. बाबांना कसल्याही प्रकारचं व्यसन नसल्यामुळे संसाराचा रहाट गडगा आईने खूप सांभाळून घेतला. त्यांच्या प्रेमाने आवडीने केलेल्या कामामुळेच त्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन आरोग्यमय व आनंदी आहे आणि त्यांची आरोग्याची काळजी घेणारी आमची आईच आहे. यासाठी मला टाळ्या वाजला पाहिजे. ईश्वरा सर्वांना शांती मोठी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्याकडे, सर्वांचं भय सद्गुरुनाथ महाराज की जय. काय मी जेव्हा गीत घेईन ना तेव्हा तुम्ही सगळेजण त्या टाळ्याचं अध्वानच करायचं. वर्ष वर्ष हे कार्य घडो, आयुष्य यांचे खूप वाढो. वर्ष वर्ष हे कार्य घडो, आयुष्य यांचे खूप वाढो. आमची इच्छा असे महान हे प्रभू तू वरदान. दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आम्हाला, दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. फूल असे चले असे चला तुम्ही सुनको याला तू सदा फुलू दे. हसो सदा खेळू सदा पाऱ्या संगे. दिवसाच्या मोठ्याने काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, काकींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्या फुलांच्या वासाने सुगंधित झाले जग सारे, त्या फुलांच्या वासाने सुगंधित झाले जग सारे. आमची इच्छा असे महान हे प्रभू दे तू वरदान. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जीवन विद्या मिशन परिवार आणि आजच्या सगळ्या कोर्सच्या परिवाराकडनं बाबांना आणि काकींना जन्मदिनाच्या अनंत कोटी कोटी शुभेच्छा. सुजाता
फोटो काढ फोटो. हा फक्त बघायचं आणि निघायचं. ते बघत राहू नका टाइम किती जमा ऑर्डर आतमध्ये किचन. हा तर आता आपण साहजिकच आहे बाबा हे घ्या सुरी घ्या. मॅडम तुम्ही पण हात लावा ना. या ना या ना या ना. अहो राहू दे नाही राहू दे काय घ्या तुम्ही. विठ्ठल 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 विठ्ठल. मोठा नाही जेवण झालंय चांगलं. विठ्ठल 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 विठ्ठल. मॅडम विठ्ठल 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 महाराज की जय. आता आपण भलकर साधना घेऊ. बरेच लोक नवीन आहेत त्यांना पहिल्यांदा हे कळेल की भलकर साधना काय आहे ते. देवा यांचं भलं देवा यांचं कल्याण कर संसार सुखाचा कर. देवा यांचं भलं कर देवा यांचं कल्याण कर. देवा यांचा संसार सुखाचा कर. देवा यांचं भलं कर देवा यांचं कल्याण कर. देवा यांचा संसार सुखाचा कर. देवा यांची भरभरा होते. देवा यांची भरभरा होते. देवा यांची भरभरा होते. देवा यांची उलट टॉपला जाते. देवा यांची उलट टॉप देवा यांची उलट टॉपला जाते. सद्गुरुनाथ महाराज की जय. शारदा माई की जय. बाबा 2 मिनिटं बोलता. शांतीचा भरभराट जावं. तसेच मॅडमला पण पुढच्या वाढदिवस तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुमचं पण आयुष्य सुख समृद्धी शांती आणि भरभराट यावं ही ईश्वर चरणी प्रार्थना आणि सद्गुरूंकडे माझी प्रार्थना. नमस्कार. आज जो माझा वाढदिवस इथे साजरा करण्यात आला हा खरंच खूप अविस्मरणीय असा माझ्या जीवनातील क्षण राहील आणि मी तो कायम स्मरणात राहील. आणि पुढच्या वर्षी जर 13 तारखेला हा कार्यक्रम असला तर मी नक्की इथे हजर राहील आणि असाच माझा वाढदिवस साजरा करा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सेलिब्रेशन झाल्यानंतर या काकांनी आम्हाला या गाडीमध्ये बसून सर्व परिसर फिरवला. शेवटी आम्ही प्रार्थना मंदिरमध्ये जाऊन सद्गुरूंचे दर्शन घेतले.
दर्शन घेऊन आम्ही आमच्या घरी निघालो. तर कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगला. बाय.